त्यामुळे सांगली लोकसभेची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी काँग्रेस अजूनही ठाम आहे। दुसरीकडे शिवसेनेने आपला उमेदवार घोषित केलाय। शिवसेना या उमेदवारीवर ठाम आहे। पण विशाल पाटील यांनी लोकसभेच्या ऐवजी राज्यसभेवर त्यांना पाठवण्याच्या पर्यायावर सध्या महाविकास आघाडीचे नेते विचार करतायत असं मात्र कळतंय। विशाल पाटील यांचा यामध्ये विशेष विचार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं करता येईल यासाठी महाविकास आघाडीने हा पर्याय काढलाय। राज्यसभेव्यतिरिक्त दुसरा पर्याय सुद्धा विचाराधीन आहे आणि तो म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल। भेटू ना, का नाही भेटणार? आमचेच आहेत ते। बघा की विश्वजित कदम सुद्धा आमचे, विशाल पाटील सुद्धा आमचे आहेत। प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाचा की मतदारसंघ आपल्याकडे राहावा। विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे। विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।